काला खाऊ दही भात. मी सुरुवातीला सांगून गेलो, काल्याचं कीर्तन म्हटलं की चरित्र ते उच्चारावे. कुचे साहेब, इच्छा पूर्ण झाली तुमची. कोणी यायचं शिल्लक राहिलं नाही, आपला तोच उद्देश होता. आमच्यासाठी एवढा समाज. मी काय नाही म्हटलं तर नाना म्हणे तुमचाच पाहिजे, तुम्ही इकडे वशील बाबा भेटला ते नाही. माझ्या वेळेला मी हजर आहे. बस बरोबर होईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका, बरोबर होईल. मलाही नव्हती एवढी अपेक्षा, लोक इतके येतील आज म्हणून नाना. पण दुहेरी योग आहे. काल जुन्या वर्षाला निरोप दिला, लोकांना वाटलं आज नवीन वर्षाचं स्वागत आहे, आणि ते भगवंताच्या प्रसादानं आहे, देवाच्या प्रसादे करा. बस विठ्ठल. ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये चरित्र घडलं, त्याचं उच्चारण करायचं आहे. उच्चारण म्हणजे जन्म झाला मथुरेत, प्रगट झाला गोकुळात, रांगू लागला, चालू लागला, बोलू लागला, झालं उच्चारण. आपल्या बालमित्रांना म्हणू लागला, अरे काय तब्येती, राक्षस मारायचे का, मोठे मोठे व्यायाम करत जा, भरपूर खात जा. ये कुठला गोपाळ, तुम्हाला काय भाषण ठोकायला, भरपूर खा. कसं भरपूर खा किशन्या, आमचा म्हातारा असा कंजूस आहे, ताकही नेतो डेरीला, ताक डेरीला. असं आहे का? उद्यापासून खाऊ घालणं माझ्याकडे, व्यायाम करणं तुमच्याकडे. मंजूर आहे, अरे पण चोऱ्या कराव्या लागतील. चोरून का होईना खाऊ घाला. आणि मग चोऱ्याचा सुळसुळाट झाला. कुचे साहेब, देव कुठेही जात नाही नाना. घर पाहुणे एकांताचे, नवविधा नवनीताचे, कुठेही जात नाही, काही खात नाही. आता हे हिडीस स्वरूप दिलं त्याला, तो भाग नाही. आता ते ठीक आहे, ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे. बाळ सोप्यामध्ये खेळ गरादा मावशीच्या घरी. अरे नाना, अशी होती ना मावशी. या मावश्या जर एकमेकीला भेटल्या ना, तर प्रपंचातलं विचारत नव्हत्या, मग आध्यात्मिक तत्वात बोलत होत्या. का ग? येणे एकले वो जाने ही सेवटी, येणे एकले हो जाने ही सेवटी. नाही कल्प खोटी, येते राहण्याची नाही कल्प सोडले चले लक्ष कोटी, सोडले चले लक्ष मनोने आली या सावळ्याचे भेटी, मनोने आली या सावळ्याचे भेटी, मनोने आली या सावळ्याचे भेटी, मनोने आली या सावळ्याचे भेटी. आता घालावं याच्या पायावर, आता घालावं याच्या पायावर, आता
गेल्या भेटल्या म्हणजे नाना भाजी काय केली असं विचारायचं का? येणे एकले ओ जाणे ही सेवटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी, जोडिले धन तेन चले लक्ष कोटी, म्हणून आली या सावळ्याचे भेटी, आता घालावो याच्या पायावरी, हाची चुकविल जन्माची बोहरी. त्यांची हे का बाय सोप्यामध्ये खे. आता आमच्या बुवानी तेच उचललं. अरे काय मजा आहे, तुम्ही निरोबारायच्या गवळणी पहा, अध्यात्म आहे. हा विठ्ठल काय चोरायचे भगवान बरं का नाना. ती कबुली जबाब देत होती यशोदेकडे. यशोदा माई तुला येईल राग, बस आता वाटू नका. ए तुला येईल राग, आपल्या पोरा काही सांग. काय झालं? दही दूध ताक लोणी याची धुळदाणी करतोय. यशोदा म्हणाली मला पटत नाही ना ग हे. का हे पहा आता हे वाढतंय थोडं, 2च मिनिट बरं का कुचे साहेब, लोभात पडू नका, 2च मिनिट. हे नावं नाही, पदव्या आहे. जसं आमदार, खासदार, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत, तशा ते ग्रामपंचायतले पदव्या, तसं पदव्या होत्या 5 गोकुळामध्ये. नंद, उपनंद, ऋषभानू, ऋषभानूवर आणि नंदराज, ह्या 5 पदव्या आहेत. पण पदव्या गायीवर आहे. 5 लाख गायी ज्याच्याकडे उपनंद, 9 लाख गायी नंद, 10 लाख गायी ऋषभानू, 50 लाख गायी ऋषभानूवर आणि कोटीन गवाम गृहे यस्य नंद राजस्य येवही, हे गर्ग संहितेत गर्गाचार्य लिहितात. आता 1 कोटी गायी असेल नाना तर दूध किती होत असेल? 1 लिटर 150 ग्राम. आमची जर्सी चालली 27, जेवढं पाणी त्याच्या डबल देते बिचारी. म्हणून यशोदा म्हणायची हमारे घर में आप भोर होते हुए जल्दी दौड़ करके चल आते हो, लेकिन मुझे आपका सच नहीं लगता, क्योंकि हमारे घर में अगर माखन का कीचड़ होता तो हमारा बच्चा आपके घर में कैसा आ सकता. माझ्या घरी दह्या दुधाचा चिखल, परवा म्हशीचं पारडू तुपाच्या टाक्यात फसून नेलं. हा ना नाना, एवढं जर माझ्याकडे आहे तर अर्ध कप ताक चोरायला माझा किसण्या येईल का? हा मुद्दा पटला. मग प्रामाणिक गवळण पुढे आले. मी तिथंच होतो. यशोदे सांग ना, प्रारब्ध हे शिळे दही माझे खादले गे बाई, आणि क्रियमान दूध साहिती मुखे वतली, संचित हे शिळे लोणी याची केली धूळधाणी, संकल्प विकल्प दुधानी ते फोडिले कृष्णे. दह्याला म्हटलंय प्रारब्ध, लोण्याला म्हटलं संचित, आणि दुधावरच्या साईला म्हटलं क्रियमान. दही, लोणी आणि साय म्हणजे प्रारब्ध, क्रियमान आणि संचित याची चोरी. विठ्ठल चित्ताला लोणी म्हटलेलं आहे. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, आणि त्याची चोरी केली. तुका म्हणे येणे गरुड धोळते,
चोरीले नंदाच्या, चोरटा हरी चित्ताचा वगैरे वगैरे. आणि लौकिक दृष्ट्या सगळीकडे सुळसुळाट झाला चोरीचा. सगळे यशोदेकडे तक्रारी येऊ लागल्या, पण यशोदा ऐकून घेईना. सगळ्या गावाला त्रास देणारं पोर असू द्या बघा इथं, तक्रारी घेऊन महिला येऊ द्या तर ती वाड्यातली पाटलीन दरवाजात उभी राहून त्याच महिलावर रागावते. तुम्हाला एक एक 10-10, 12-12 लेकरं, माझं एक नाही सपाटत का? याला माय म्हणतात. माय जर बाळाच्या बाजूनं बोलत नसल तर समजावं ते सावत्र असल. तशी यशोदा कृष्णाचीच बाजू घ्यायची. काय सांगता काय सांगता गाराने. आता काही वयाचा विचार करा. वयाचा 5 वर्षाचे माझे बाळगे अंगणी माझ्या खेळणे कालटकाच काळगे वगैरे वगैरे. सावळाची म्हणा माझा गे गवळीत खेळला त्या ढालक झाली हा ब्रह्मविधीचा जनिता गे तुम्ही यासी धरू पाहता गेन तो कैसा येई राहता गे. 10:30 वाजून गेले. मी एकटी कशी काय पुरल तुमच्या सोबत का? तुम्ही 12 घरच्या 12 आज के आनंद की विजय. म्हणून नानानं म्हटलं असेल कुचे साहेब ढोक बाबाच पाहिजे काल्याला. पण आता कशी अडचण आहे, आपल्या आपल्या ड्युट्या करू बरं का नाना. दही अंडी तुम्ही फोडायची, मी बरोबर आरती. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळे बरोबर. एक नाही उठत.